पाहायला मिळतोय। खूप चांगली लढत दोन संघामध्ये आणि आपण पाहतोय मलंगरचा डाण्या भाग ज्याला म्हटलं जातं तो मनीष कोलेकर पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल। स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट पांड्या यावेळेस मात्र क्रॉस बॅट स्ट्रोक चेंडू हवेमध्ये खेळाडू उपस्थित आणि झेल पर्यंत पोहोचले होते परंतु अंतिम मोमेंटला झेल पकडता आला नाहीये। फार कठीण होता हा झेल। मिड विकेटला प्रयत्न केले जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत रन्स मिळाला 2 खातं खुले होते ते टीम पालेगाव संघाचा आणि मनीष कोलेकरचा। जसा चेंडू हवेमध्ये होता तसा श्वास रोखून धरला होता सर्व प्रेक्षक वर्गांनी काप्रसिद्धी पालेगाव संघाच्या आणि त्यांच्या खेळाडूंनी देखील। ते मनीष कोलेकरची गोल्डन विकेट फार महत्त्वाची आहे। रन्स मिळाला 2 धावसंख्या 2 धावा स्कोरबोर्डवरती श्री गणेश होतोय स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार लेफ्ट आर्म द विकेट। यावेळेस फुटवर्कचा चांगला वापर डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न खराब फिल्डिंग आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार चांगली गोलंदाजी करतोय। खोलव्या टप्प्याचा हा बॉल होता परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। रन्स मिळाला 4 आणि टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल 6 या आकड्यावरती। बिग बॅटल बिग कॉन्टेस्ट दोन्ही संघामध्ये नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात। नितलस विपक्ष पाले ही लढत फुलटॉस बॉल इनफील्डच्या वरून खेळलेत शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं पाठवल्या बॉलला लॉंग ऑन सीमारेखा बाहेर मनीष पांड्याच्या बॅटवरनं चौकार। आणि टीमची टोटल चौकाराबरोबर पुढे सरकेल स्कोरबोर्ड वरती एकूण 10 धावा। प्रति हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता या ओव्हरमध्ये टार्गेट केले अविनाशला कमबॅक करावा लागेल। यावेळेस देखील ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड इट स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मनीष कोलेकरच्या बॅटमधनं मोठा धमाका। ची खासियत या खेळाडूची नेहमीच कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती अनेक स्पर्धेमध्ये राहिलाय तोच पांड्या पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती थोडासा मागडा ठरतो गोलंदाज अविनाश। यावेळेस देखील क्रॉस बॅट स्ट्रोक शपथ झाला आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर मनीष कोलेकर ऑन फायर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम काप्रसिद्धी पाले पोहोचली आहे। एकूण 20 या आकड्यावरती डीजे शिवशक्ती पाले संघाचे पॅकर्स आपण पाहतोय सुखदेवजी मडवी साहेबांचं देखील आगमन झाले आपण या व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारंगे चषकाचे सहआयोजक जितेश मस्कर यांचे देखील आगमन झाले। दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत। या आपण व्यासपीठावरती ओव्हर नंबर पहिला या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या पामोपेमध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली आहे। मनीषच्या माध्यमातून खूप चांगली चौकार देखील पाहिले षटकार देखील आला आणि त्याला तितकी साथ देणे काही इम्पॉर्टंट आहे। समोरचा खेळाडू मिलिंद थोरवेला दुसरं षटक कमबॅक करावं लागेल टीमसाठी। सोन्या येतोय सोन्याचा हा बॉल ऑफ ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाईल। गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 ने धावसंख्या पुढे सरकेल 22 धावा स्कोरबोर्डवरती। आत्ताच आपण पाहिले 69 धावा पहिल्या मॅच मध्ये कुठल्या होत्या। टीम नितलस संघाना चांगला संघ त्यांच्या अंगेच खेळताना मोठं टार्गेट उभं करणं फार महत्त्वाचं असेल। कालच्या दिवसामध्ये 81 धावा देखील बनल्या गेल्या होत्या। फटका समोर खेळले थांबेमध्ये खेळाडू उपस्थित वेल जस्ट वेल कॅच खेळाडू होते त्या ठिकाणी विनेश आणि विनेशला टिपला हा झेल लागतो टीम काप्रसिद्धी पाले संघाला पहिला धक्का। मिलिंद बॅक टू द पवेलियन।
गरजेचं आहे ओव्हरमध्ये आणि तेच करत असताना आपल्या टीमसाठी सुरुवात चांगली केली आहे सोन्यानं. पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि तदनंतरची विकेट कॅरी केली आहे. मिलिंदला बाद केलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजय कोळेकर. धडधाकड शरीराचा खेळाडू, ताकद भरपूर या खेळाडूमध्ये देखील. मोठे फटके मारण्याची परंतु यावेळेस रिवर्स आणि क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत स्क्वेअर लेग मध्ये या ठिकाणी इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा संख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोर मोजून 24 धावा धावफलकावरती. एका बाजूला रणनीती की चांगली आहे का परिस्थिती पाले संघाची आणि दुसऱ्या बाजूला या षटकामध्ये धावा देखील रोखण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सोन्या. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. यावेळेस मिस्टर 360 समोर पांडे आणि त्याच्या स्टाईलनं हा फटका खेळला. विजय कोळेकरनं ठोकलाय ब्रँडेड फटका. षटकार. मनीष कोळेकर पांड्याच्या बॅटमध्ये पाहत आलोय परंतु आता त्याच्या समोरच हा स्ट्रोक विजयने खेळलाय. षटकार ठोकल्या. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. फलकावरती एकूण स्कोर 30 या आकड्यावरती. 30 धावा स्कोरबोर्डवरती. या ओव्हरमध्ये देखील रन्स या ठिकाणी वाढले जातात. थोडासा आता षटक या ठिकाणी महागडं ठरते सोन्याचं देखील कारण सुरुवात शांत झाली या ओव्हरची आणि आता मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज विजयच्या माध्यमातून. 30 धावा स्कोरबोर्डवरती. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार खेळण्याचा प्रयत्न होता, सक्षम ठरत नाही आहे. यावेळेस मात्र डॉट बॉल असेल. व्हेरी गुड कमबॅक. एक षटकार आल्यानंतर त्वरित कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी सोन्या. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर आतापर्यंत 5 आणि शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. 30 धावा स्कोरबोर्डवरती स्थगित. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक षटकाराला नंतर पुढचे 2 चेंडू डॉट येत आहेत. व्हेरी गुड कमबॅक. ओव्हर क्रमांक 2 कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कापरी सिद्धी पाले संघ पोहोचलाय. स्कोरबोर्डवरती 30 या आकड्यावरती एक गडी बाद. ड्रिंक्स बॅक मैदानाच्या आतमध्ये असेल. चला पाणी घेऊन जा. आपण 12th मॅन आपण लक्ष द्यायचं आणि जाऊया तोपर्यंत आपण डीजे चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मांडेवरांचं प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन देखील सध्या तरी अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. त्यातूनच कापरी सिद्धी पाले संघाचे खेळाडू उपस्थित नाहीयेत सध्या तरी. पालखी सोहळ्यासाठी ते गेलेत. एकविरा येते आणि आमचे महेश वारिंगे यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. रवी काटे येतात. ओव्हर नंबर 3 तिसरं षटक. अनुभवी गोलंदाज तेवढाच अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला पाहायला मिळेल. मनीष कोळेकर उर्फ पांड्या. षटका चौकार आलेत. ओव्हर द राऊंड विकेट. फटका चांगला बॅकफूट वरती गेले. शॉट कव्हरच्या डोक्यावरनं पाठवलाय बॉलला. कव्हर सीमारेखा बाहेर. पांड्याच्या बॅटमधनं अजून एक चौकार.
खूप लवकर लाईन पिकअप केली. पांड्यानं पाहिले होते की कव्हर पूर्णपणे खाली आहे आणि त्याच दिशेला स्ट्रोक खेळला. सौकारांना धावसंख्या पुढे सरके 34. ऑन साइडला लॉक करायचं होतं. मिस टायमिंग. झेल महत्वाचा आणि टिपले झेल रवीनं वेल जस्ट वेल कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. या विकेट कॅरी झाली आहे. मनीष कोळेकर बॅक टू होती आणि ती विकेट रवी काटेनं कॅरी केली आहे. एक चौकार आला त्यानंतर क्विक रिप्लाय देतोय, प्रत्युत्तर देतोय दुसऱ्या चेंडूवरती रवी आणि विकेट मिळाली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर थोरवे येतोय. सागर थोरवे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये षटकारांना सामना फिनिश केला. क्षमता भरपूर आहे या खेळाडूमध्ये देखील मोठे फटके मारण्याची आणि दुसऱ्या बाजूला सिद्ध करावे लागेल कारण समोरचा संघ ताकदवर आहे. नितलस आणि अनुभवी गोलंदाज रवी सध्या गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. 34 लॉस ऑफ 2 विकेट. टीम कापसिद्धी पाले. पुढचा बॉल समोर खेळले. ब्लॉक टेटीट. कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढे सरके 38. 38 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. हाफ ट्रेकर हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील. रन्स मिळते एक. दुसरीचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. यावेळेस तिसरी धाव देखील चोरली जाईल. यस, जसं पाहिलं सागरने की इथून विकेट किपरकडनं हा चेंडू सुटलाय आणि त्याच्याच अभावी या 3 धावा कंप्लीट झाल्या. टीम पुढे सरकली आहे. एकूण स्कोर फलकावरती 41. 41 धाव फलकावरती. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 झालेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अपेक्षा अजून आहेत. एका बाजूला विकेटच्या, दुसऱ्या बाजूला मोठ्या फटक्यांच्या. एज अँड गॉन. फलंदाज बाद. बिग विकेट. या ओव्हरमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट कॅरी केल्यात रवी काटेनं. धक्का क्रमांक 3. टीम कापसिद्धी पाले संघाला विजय. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. विजय कोळेकर बॅक टू द डगआउट आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संतोष. राऊंड द विकेट. रवी काटे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित. वेल जस्ट वेल कॅच. वेट अँड वॉच क्रिकेट. वाट पहिली बॉलची स्तब्ध राहिले आणि हा झेल कॅरी केला. 3 विकेट या ओव्हरमध्ये कॅरी झाल्या आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम कापसिद्धी पाले संघ स्कोर 41. 41 आकड्यावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पूर्वक हार्दिक स्वागत असेल. विकेटचं बदन फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. संतोष गोल्डन डकचे शिकारी बनतात. नवीन खेळाडू सिद्धार्थ वारिंगे. अंतिम षटक असेल. धावसंख्या 41. सुरुवातीला आपण पाहिलं धावा 20 होत्या. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं सोन्याचं. त्या षटकामध्ये देखील धावा आल्या आता 10 आणि या षटकामध्ये धावा आल्यात 11. परंतु
महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यात का प्रसिद्धी पाले संघानं. सागर अद्यापही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. स्लो ओव्हर कुणाल शेवटच्या षटकामध्ये असेल. पहिल्या चेंडू षटकातील ओव्हर द विकेट. यस, चांगला वेग भरपूर होता. चांगला चेंडू पाहायला मिळतो. गुड लेंथ वरती पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आला चेंडू आणि बीट होते फलंदाज सागर. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. स्थगित धावसंख्या 41 41. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस बाउन्स भरपूर होता आणि हुक केला. पाठीमागे बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सागर थोरवेने टोकला षटक. होता तेवढ्याच वेगानं बॅट फिरवली गेली. मागे पाठवलं गेलं बॉलला. 6 धावांसाठी धावसंख्या 47 47 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचलाय का परिस्थिती पाले संघ. आणि दुसऱ्या बाजूला अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी गोलंदाज कुणाल. राईट अमोर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. यस, अगोदरच हवेमध्ये चेंडूची गती कमी केली होती. फसवा चेंडू फिंगर रोल केले होते या बॉलवरती कुणालला आणि डॉट बॉल आलाय. चपळाई दाखवत असताना या ओव्हरमध्ये गोलंदाज कुणाल. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 47 47 वरती. स्ट्राईक केला फलंदाज सागर ऑन स्ट्राईक. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा थोडासा बाउन्स पाहायला मिळतो आणि फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग दिली जाते पंचांच्या माध्यमातून. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान टॉस होत आहे चेंडू पडल्यानंतर आणि आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या अजूनही 47 वरती पाहायला मिळते. 50 कंप्लीट करेल का कापरी शेती पाले संघ. 50+ धावा बनवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह असेल. 1-2 मोठे फटके येतील का. अजून एकदा चांगले चेंडू पाहायला मिळतील कुणालच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला समोर खेळलेत व्ही शेप मध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. 1 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 48. अजून एकदा का टीम का परिस्थिती पाले संघाला. संघेला पूर्णपणे ब्रेक लावलाय. धावा रोखल्या गेल्या त्या षटकामध्ये. 48 धावा फक्त धावफलकावरती आहेत. पहिल्या षटक 20. दुसरं षटक आपण पाहिलं धावफलकावर एकूण ओव्हरमध्ये 10. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 11. सरासरी चांगली होती. नंतर आपण पाहिलं गेलं तर आता 5 चेंडू फक्त 7 धावा. अंतिम चेंडू अद्याप शिल्लक असेल. स्कोर थांबलाय. याचं मूळ कारण नियंत्रित लेंथ आणि नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज कुणाल इम्प्रेस करतोय. अंतिम षटकामध्ये प्रभावित करतोय. विजय येतो नवीन फलंदाज नॉस्ट्रागेनला. स्ट्राईक केला फलंदाज सागर. टॉपेश आणि मागे खेळाडू. विकेट किपर कडनं चुकी झाली आहे. डायरेक्टचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होतीये आणि शेवटच्या बॉलवरती मिळते 1 धाव. षटक क्रमांक 4 कंप्लीट. प्रथम बॅटिंग करत असताना टीम का परिस्थिती पाले संघानं बनवल्यात. एकूण धावसंख्या 49 49 आणि विजयासाठी 50 धावेचं लक्ष ठेवलंय ते नितलस संघासमोर.
मॅच मध्ये नक्कीच घडेल काय बिघडेल का ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन येत आहेत व्हॉइस ऑफ दहिसर आमचे मित्र नक्कीच सौरभ पाटील ऑन मायक्रोफोन थँक्यू सो मच थँक्यू सो मच सोनू बांगर त्याचा तुम्ही आवाज ऐकला त्यांचा संघ देखील इलेक्शन मध्ये ते देखील आता टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षकांमध्ये झाले तर थँक्यू सो मच 50 लक्ष 12.25 50 सरासरी दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा पहिलाच बॉल इथे मात्र पाठ न खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल आला बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहता गोलंदाज मिलिंदला सलामीची आघाडीची जोडी सोन्या आणि त्याच्या जोडीला तेजसला पाहता सोन्या पावशे खूप चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे जानुमान नितलाच्या बाजूनं आता लक्ष 50 षटकातील पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर वेगानं तोपर्यंत या बॉलवरती मिळते फक्त सिंगल सोडण्याला केली सुरुवात संघ जाऊन पोहोचला एक या कड्यावरती 24 बॉल मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत पहिला डॉट आला त्याच्यानंतर या बॉलवरती सिंगल स्टार्ट केलाय खेळाला तेजसला तुम्ही पाहता आता स्ट्राईक इनला फटका चांगला आहे बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं कव्हरला फिल्डर वेगाने गेला तोपर्यंत एकच धाव मागच्या मॅच मध्ये 11 बॉल 43 धावेची केळी केली होती तेजसनं तो तेजस आता 1 न खेळला सुरुवात करतीये संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती 50 धावेचा पल्ला पार करायचा या उत्तरार्धामध्ये मॅच मात्र शानदार होईल कारण की चांगली बॅटिंग लाईन आहे तुम्ही पाहता टीम जानुमान नितलासी षटकातील पुढचा बॉल बादशाहला कडा विकेट कीपर कडनं झेल कॅरी झाला नाही बॉल थोडा खाली राहिला आणि या बॉलवरती तुम्ही पाहता डॉट बॉल आला धावा फलकावरती फक्त 2 50 धावेचं लक्ष पार करायचं आणि 2 धावा फक्त धावफलकावरती आणि या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे मिलिंद पुन्हा एकदा सज्ज त्याच्या समोर तुम्ही सोन्याला पाहता फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट जरूर आला डेंजर इनला विकेट कीपरच्या माध्यमातून हा देखील बॉल डॉट आला चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुम्ही पाहता ही शाळेतलं तुम्ही पाहता चिली पिली किती आवाज करतात शाळा देखील सुटली ही मजा असते हे लहानपण आहे ना खूप छान आहे आता पुन्हा एकदा छोटं व्हायचं प्रत्येकाला संधी भेटली असती तर मजा आली असती पण असं ही पिढी आहे नक्कीच यातून एखादा चांगला शिक्षक देखील होईल इंजिनियर होईल डॉक्टर होईल हे भवितव्य आपल्या महाराष्ट्राचा फटका चांगला बाबा बॉल साइड स्क्रीनला धडक स्टन डिलिव्हर सेट डाऊन द ग्राउंड सोने पावचेचा पहिला सिग्नेचर ट्रॉक सीमा पार षटकारचा पाडा काल सुपर 4 मध्ये पोहोचली आहे आज जर सुपर 4 मध्ये पोहोचेल त्याची लगेच आपण मॅच 3 षटकांची खेळणार आहोत याचे पुढे आपले सलग 3 षटकांचे होतील थोडा स्पीड अप करा प्लीज
बघा तुम्हालाच अंधार होईल, सूर्यनारायण सूर्यास्त लवकर जातो, हिवाळ्याचा महिना क्लायमेट आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही स्पीडअप करा बघा प्लीज, आणि अंधार होणार नाही याची देखील काळजी घ्या. वाकलन टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. त्याच्यानंतर नारिवली टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. नारिवली कॅप्टन उपस्थित राहा. लगेच आपण नक्कीच लकी ड्रॉ यातून जो जिंकेल तुमच्यामध्ये लकी ड्रॉ होईल. त्यानंतर जो मात्र बाय ज्याला येईल तो पुढे जाईल आणि मात्र तो सामना जो लकी ड्रॉ मध्ये बाय येईल तो पुढे जाईल आणि त्याच्यानंतर ते वाकलांशी खेळतील. प्लीज थोडा स्पीडअप करा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती तुम्ही 8 बाता आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तेजस आला बॉलिंग ट्रॅक वरती. फिल्डिंग तुम्हाला विखुरलेली पाहायला भेटेल. पॉवर पिचची बंदी समाप्त झाली. 5 फिल्डर वायर एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, मिड विकेटला एक्स्ट्रा आणि त्यानंतर तुम्ही पाहताय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तेजस. तो तेजस आता बॅटल रंगणार आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती तेजस बॅटिंगसाठी तेजस देखील आला. हे बॅटल खूप रंगतदार होईल दोन्हीमध्ये. तेजस जी बॅटिंग जी केली आहे ती पहिल्या मॅच मध्ये ती तेजस मात्रेला आता या मॅच मध्ये करायची आहे. षटकातील पुढचा बॉल क्लिक केला. वॉटर शॉट फिल्डर उपस्थित. वॉटर फिल्डिंग तिथे फिल्डर लावण्यात आलं होतं. काय स्वीप केला या बॉलला फिल्डर संतोष. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती 9 या आकड्यावरती. मोठे फटके मारावे लागतील. 50 लक्ष तुम्हाला गाठायचं या मॅच मध्ये. मेहनत पराकष्ट या करावे लागतील. षटकातील फटका चांगला फिल्डर उपस्थित. लॉंग ऑफला फिल्डिंग खराब झाली. त्याच्यानंतर बॉल तुम्ही पाहता लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार. तुम्ही डीजेच्या माध्यमातून पाहता महाराजांना टीव्ही वरती तुम्ही नक्कीच याच्या बॉल नंतर आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. फटका चांगला मिसफील झाली तिकडे तुटी लॉंग ऑफला फिल्डर सागर कडनं रिव्हर्स स्विच हिट. बॉल चाला बॉलच्या दिशेनं जेल पर्यंत उलटे धावत होते. थोडा डिफिकल्ट जेल होता तोपर्यंत. नक्कीच 2 धावा. महाराजांचं संगीत तुम्ही ऐकलं. लहान पिढीला तुम्ही टॉम अँड जेरी टीव्हीला दाखवण्यापेक्षा, सिंचन दाखवण्यापेक्षा, छोटा भीम दाखवण्यापेक्षा त्यांना महाराजांचा इतिहास सांगा, जेणेकरून जे आताच्या मात्र बलात्कार जे होतात, जे नराधमांना नक्कीच फाशी दिली जाईल, त्यांचा इतिहास काय नक्कीच तो वाचा. एखाद्याला दुःख वाटलं, एखाद्याच्या आयुष्यात मोठा प्रसंग, दुःखी प्रसंगाला महाराजांचं चरित्र वाचा. नक्की तुम्हाला चांगली प्रेरणा त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. फटका इथे तुम्ही पाहता हलक्या हाताने खेळला. बॉल चालाय कव्हरला फिल्डर वेगाने आला. पुन्हा एकदा फिल्डर तिकडे तुम्ही पाहता सागर ज्यानं मिसफील केली होती. आता फिल्डिंग मात्र चांगली केली आहे. तोपर्यंत 2 स्कोर पुढे चालला. धावा फलकावरती 17 या कड्यावरती. मॅचची रंगतदार पाहायला भेटेल कारण की सहजासहजी हरणारी टीम नाहीये. जय हनुमान नितलास आणि हार मंजूर नाहीये काफरी सिद्धी पाले टीमला. हे बॅटल रंगतदार आहे. मॅच जिंकेल कोण येणाऱ्या काही बॉल सांगून जातील या मॅचचा रिझल्ट. स्विच हिट फुल टॉस. आठवण झाली मॅक्सवेलची. डॉबल हॉर्डनचा हा सिग्नेचर स्ट्रोक. बॉल सीमा पार. सोन्या पावशीचा हा चौकार 4. जय हनुमान नितलास तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे आणि या मॅच मध्ये तेच करतो. लोअर फुल टॉस फक्त दिशा फुल टॉस ट्रान्स बदलला. एक्झिबिशन केलं. बॉलच्या रेंज मध्ये गेला. काय फटका होता थर्डमॅनला सोन्याचा. षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट. तसा बॉल तसं उत्तर तो देतो. एक केल्या मिसफील याचा फायदा. दुसरी वेगानं सोन्याची रनिंग देखील तुम्ही पाहिली ना. काय आहे धावतोय तो डेंजरला धावत होता. वेगानं तेज तरह धावत होता. या बॉलवरती 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. ते दुसरं 12 मध्ये बनवल्या 23 आणि आता 12 वरती या बॉलरवरती सागरवरती प्रत्ययला केला जाईल. बॅट्समन तेजसच्या माध्यमातून स्पीडअप करा. बघा फिल्डिंग करा. टीम वेळ कमी घ्या. प्लीज सहकार्य करा मित्रांनो. प्लीज सहकार्य करा. लक्षात असू द्या.
काल टॉप 4 मध्ये शेराळपाडा पोहोचला. ती मॅच देखील आज आपण सेमीफायनल 1 कव्हर करणार आहोत. प्लीज तुम्हाला अंधार होईल. फास्ट केला प्लीज, फास्ट केला. अन्यथा आम्ही बघा एक फील्ड आतमध्ये घेतला जाईल प्लीज. षटकातील पहिलाच बॉल. लोन फुल टॉस, कमी गतीचा लेन पिक करताना बॅट वरती घेता आला नाही. तेजस मात्रेला नाराज आहे. तो देखील डोक्यावरती त्यानं देखील हात ठेवला की कशा रीतीनं फिरवायचा होता बॉल. बघा तो रिप्लेच्या माध्यमातून दाखवती अशा रीतीनं बॉलच्या रेंज मध्ये मला यावं होतं. पण कोण विसरेल आजच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे सागरनं. पहिलाच बॉल त्यानं फेकला, डॉट उडवला. बाईटच्या रेंज मध्ये बॉल चालला. हवेसोबत वारतार करत असताना पहिला रॉकेट सुटला जन्मांदीतला टीमच्या तेजस मात्रेचा. सीमाबार षटकार. षटकार ठोकला आणि किनेक जेलची शक्यता. लॉंग ऑफ फिल्डर जजमेंट खूप छान आहे. पकडलाय जेल, संपलाय तेजस मात्रेचा खेळ. ओयूटी विनेशाला 9 बॉल. विजयासाठी 21ची गरज. 12-27, त्यानंतर 11-27, 10-21, 9-21. 9 बॉल 21 करायच्यात या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल आडवा पायथ्या केसला. मिड विकेटला फिल्डर जजमेंट खूप छान आहे. आणखीन एक विकेट. तू चल में आया धक्के पे धक्का. खेळपट्टीवरती विनेश देखील राहायला मागत नाही. त्याची देखील विकेट मिळतीये सागरला. आणखीन एक विकेटचं पतन. खूप वर्ष क्रिकेटला दिली आहे तुम्ही पाटा. टेनिस बॉल क्रिकेटला. तो रवी मैदानामध्ये बॅटिंग साठी आला. षटकातील पुढचा बॉल. फटका इथे चांगला. जेलची शक्यता आणि इथे पकडलाय जेल. आणि या स्पर्धेतील पहिली विकेट एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत सागर साठी. आणि या स्पर्धेतील स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक 2025 ची पहिली विकेट सागरच्या नावावरती.
पकडला आणि या ओव्हर मध्ये 4 विकेट घेतल्या. ते महत्वपूर्ण सागरनं आणि विकेटचा पतन. सागरनं काय गोलंदाजी केली, अवघ्या धावा खर्च केल्या. या ओव्हर मध्ये 7 विकेट 4 महत्वाच्या मिळवल्या. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. मागच्या मॅच मध्ये ओव्हर हॅट्रिक जरूर केली, या मॅच मध्ये हॅट्रिक केली. काय गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी राहिली. टप्पा, लेन, लाईन, अचूकता, भेदूकता सर्व भंडार आहे सागरकडे. 6 मध्ये 20 रोखण्यासाठी आला गोलंदाज. हलक्या हाताने खेळला या बॉलला. बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने एक केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. फेकी डेंजर एनला. तोपर्यंत 2 धावा. संतोष आला. 5 बॉल 23 वरती खेळतोय. 5 बॉल 18. ऑलंदी कार्पेट. इथे तुम्ही पाहता फिल्डर. डॉट बॉल. पूर्ण बॉल सोन्याला खेळायच्या. 4 बॉल 18 धावेची गरज. इथून सोन्याला जर हिरो बनण्याची पुन्हा संधी निर्माण झाली आहे. मोठे हिट मारावेच लागतील. फटका चांगला. बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने. ऑलंदी कार्पेट. फिल्डर तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा. फक्त 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपळकावरती 34 या आकड्यावरती आणि 3 बॉल 16. 1 चौकार 2 षटकार मॅच विजय करून देईल. एखादा डॉट बॉल पूर्णपणे वर्चस्व. कापरी सिद्धी पाडे टीम उडवला. मिस्टामिंग विकेटचं बदल. मोठी विकेट सोन्या पावशेची. मॅचला कलाटणी. आता विजयाचे दरवाजे खुले झाल्यात कापरी सिद्धी पाले संघाच्या. आता नामदेव काटे यांचं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 मध्ये 16ची गरज. ऑलंदी कार्पेट. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता. 1च धाव. 1 बॉल 15 धावेची गरज. ऑलंदी कार्पेट आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकली आहे. मैदानावरती टीम कापरी सिद्धी पाले संघाला खूप खूप अभिनंदन. हार्ड